छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. अरे जय आवाज जोरात आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. आता थोडे अलर्ट झाले. मला वाटतं या सरपंच परिषदेमध्ये, या सरपंच परिषदेने एक वेगळा पायंडा जो आहे तो या ठिकाणी पाडलेला आहे. आणि या ठिकाणी पद्मश्री पोपटराव पवार साहेब असतील, दत्ताभाऊ काकडे असतील, या ठिकाणी आमदार साहेब उपस्थित आहेत, अभिमन्यू पवार साहेब, सुनीलजी शेळके साहेब, कृष्णाजी गजबे, सुनीलजी चव्हाण, नवनाथ ढवळेजी, शैलेशजी देवळणकर, शेळकंदेजी, त्याचबरोबर वासुदेव देसले साहेब, सर्वच मान्यवर उपस्थित. आणि या सरपंच परिषदेचे सर्व आयोजक आणि समोर बसलेले सर्व मानकरी, सगळ्यांचं मी सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो की आज आपल्याला या ठिकाणी सन्मान देऊन जो आहे, आपल्या कार्याचा गौरव जो आहे तो या ठिकाणी सरपंच परिषदेने या ठिकाणी केला. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे की एका कार्याचा आणि एका कार्यकर्त्याचा, तो कोणी असेल, आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, सरपंच असेल, जेव्हा त्याच्या कार्याचा गौरव होतो, त्याच्या पाठीवरती थाप पडते, तेव्हा त्याला अजून हुरूप येतं काम करण्याचं, अजून एक ऊर्जा मिळते त्याला. आम्हालाही कोणी दोन शब्द चांगलं सांगितलं की बाबा चांगलं काम केलं, चांगलं भाषण केलं, चांगल्या मतदारसंघामध्ये योजना राबवल्या, तर अजून त्याच्यातून ऊर्जा जी आहे, कारण की आत्ता आपण जर पाहिलं असेल की सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक वातावरण पाहिजे, नकारात्मक ऊर्जा जी आहे ही आत्ताच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूला आपल्याला तयार होत असते. मला वाटतं अशा या कार्यक्रमाच्या माध्यमाने त्या नकारात्मकताच्या वातावरणामध्ये सकारात्मक येण्याचं काम जे आहे हे सरपंच परिषद आणि हा पुरस्काराने जो आहे तो मला वाटतं या ठिकाणी भरून काढलेला. कारण की सकाळी सुरुवात झाली, आपण पेपर वाचतो, टीव्ही बघतो, तर त्याच्यावरती सर्वात अगोदर आपला दिवस जो चालू होतो तो नेगेटिव्ह गोष्टी, जो आपण झोपेपर्यंत, कारण की अशी परिस्थिती जी आहे ती आज या ठिकाणी झालेली आहे. अगोदरच्या राजकारणामध्ये आत्ताच्या राजकारणामध्ये खूप मोठा फरक त्या ठिकाणी जाणवलेला आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून लोकांना, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही ऊर्जा, बळ देण्याचं काम जे आहे ते कार्यक्रम करतो. आणि या ठिकाणी मी विशेष अभिनंदन पोपटराव पवार या साहेबांचं करतो, काकडे साहेबांचं करतो की मला आपण या ठिकाणी बोलवलं या कार्यक्रमाला, आणि या कार्यक्रमामध्ये आपण जो मानसन्मान दिला त्याबद्दल आपले खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. आणि ग्रामीण भागाचे प्रश्न काय आहेत, मला वाटतं या सरपंच परिषदेच्या माध्यमाने जे आहे हे सरकारपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे योग्य व्यासपीठ जे आहे हे आपलं सरपंच परिषद. या ठिकाणी काकडे साहेब म्हणत असताना सरपंचाची व्यथा जी आहे ही या ठिकाणी त्यांनी मांडली, कशा प्रकारे त्यांचं मानधन वाढवलं पाहिजे. पण मला वाटतं अशाही परिस्थितीमध्ये एक असा सरपंच आहे तो पद्मश्री पर्यंत जाऊन पोचला, आणि अशा या सरपंचांच्या हातून मला वाटतं आमदार असेल, खासदार असेल, सगळ्यांचा सत्कार जो आहे तो एका सरपंचाने त्या ठिकाणी केला. हे तितकंच महत्वाचं आहे की जर सरपंचाने ठरवलं, आपण जर ठरवलं की आपल्या गावामध्ये जर विकास करायचा असेल, बदल घडवायचा असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी कोणी रोखू शकत नाही. मगाशी सुनील चव्हाण साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की कोणालाच अधिकार जो आहे तो सहीचा नाहीये त्या ठिकाणी चेकवरचा, पण सरपंचाला जो अधिकार तो त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आमदार साहेबांनी सांगितलं की आम्ही जर बजेट बनवला त्या ठिकाणी, तर आपला बजेट जो आहे तो त्या ठिकाणी कोणीही जो बदल त्याच्यामध्ये करू शकत नाही. एवढी ताकद जी आहे ती सरपंचाला या ठिकाणी दिली. आणि त्याचबरोबर घटनेमध्ये बदल घडून जो आहे तो थेट सरपंच जो आहे तो निवडून आणण्याचं काम देखील आपल्या या महाराष्ट्राने केलं, आणि हेही तितकंच महत्वाचं. नाहीतर अगोदर निवडणुका व्हायच्या, निवडणुकीमध्ये सरपंच कोण होणार त्याच्यामध्ये रस्सीखेच असायची. तो सरपंच जो आहे तुम्हाला याला 1.5 वर्ष करा, त्याला 1.5 वर्ष करा, त्याला 1.5 वर्ष करा, बरोबर ना. पण आता आपण थेट सरपंच झालेलं आहे, तर आपल्याला पूर्ण अधिकार जे आहेत आपल्याला त्या ठिकाणी गावामध्ये जे काय आपल्याला करायचंय हे अधिकार आपल्याकडे आहेत.
इथे मानधनाचा विषय असेल, सरपंच भवनाचा विषय असेल, मला वाटतं या सगळ्या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्यामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि आता अजित पवार देखील या ठिकाणी आलेत. मला वाटतं एक या सरकारच्या माध्यमाने इतके सारे निर्णय जे आहेत हे रोज त्या ठिकाणी आपण घेतोय. रोज निर्णय, बाबा ह्या ठिकाणी कुठला पक्ष भेद ह्या सगळ्या गोष्टी आपण करत नाही. रोज नवीन निर्णय घेण्याचं काम मला वाटतं एक त्याला रेकॉर्ड असं म्हणू शकतो आपण की इतके निर्णय आणि इतके जास्त अमेंडमेंट्स, म्हणजे जे नियम होते त्या नियमांमध्ये बदल करण्याचं काम देखील आपल्या या सरकारने या ठिकाणी केलं आणि शेतकऱ्यांच्या मागे देखील उभं राहण्याचं काम आपल्या या सरकारने या ठिकाणी केलं. मला वाटतं हे खूप महत्वाचं. आपण जेव्हा जेव्हा बघाल कॅबिनेट असेल तेव्हा त्या कॅबिनेटच्या माध्यमाने एवढे सारे निर्णय जे आहेत ते या ठिकाणी घेतले जातात आणि त्याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्यांवरती त्या ठिकाणी पडत असतो. या ठिकाणी सरपंचांचा एसटीचा प्रवास मोफत असेल, अतिक्रमणाचा विषय या ठिकाणी मांडला गेला. मला वाटतं सरकार जे आहे हे सरकार आपल्यासाठी, सर्वसामान्यांसाठी आहे आणि नक्कीच हे सगळे विषय जे आहेत हे शिंदे साहेबांपर्यंत, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. कारण की आम्ही कुठलाही विषय जर आला तो विषय बाबा होऊ शकत नाही किंवा तो विषय जो आहे तो अधिकाऱ्याला विचारून आम्ही करू आणि अधिकारी जर नाही म्हणाला तर तो विषय होणार नाही. हे सगळी पॉलिसी जी आहे हे बदल करण्याचं काम जे आहे ते गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. जे लोकांच्या हिताचं आहे, जे लोकांना हवंय ती पॉलिसी जी आहे ती त्या ठिकाणी बनवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये बदल करायला लागले तरी ते बदल जे आहेत ते केले पाहिजे. आज या ठिकाणी आपल्याकडे ग्रामपंचायतीमध्ये आपण काम करतो. आदर्श ग्राम मोठ्या प्रभावीपणे पोपटराव पवार साहेबांनी या ठिकाणी राबवली. जेव्हा आदर्श ग्राम जो आहे हे केंद्राने आपल्याला योजना दिली त्या ठिकाणी तर लोकांना प्रश्न पडला होता, ग्रामपंचायतीला प्रश्न पडला होता, ग्रामसेवकाला प्रश्न पडला होता, तिकडचा आमदार असेल, खासदार असेल, सगळ्यांना आदर्श ग्राम जो आहे तो त्या ठिकाणी एक एक दिला. त्याच्या मागची भावना जी होती की बाबा त्या ग्रामपंचायतीमध्ये सरकारच्या माध्यमाने जे धोरणं आहेत, योजना आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये पोहोचला पाहिजे आणि त्याच्या माध्यमाने जो आहे तो विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे. पोपटराव पवार साहेबांसारख्या लोकांनी त्या आदर्श ग्राम एक नवी क्रांती जी आहे ती त्या ठिकाणी केली आणि त्याच्यातून जे आहे हे सरपंचामध्ये एक पद्मश्री निर्माण झाला. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमाने जे आहे हे गावामध्ये जो आहे तो विकास व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. काही लोकांना प्रश्न पडला की आदर्श ग्राम म्हणजे वेगळा निधी जो आहे तो त्या ठिकाणी सरकारने दिला पाहिजे आणि त्या वेगळ्या निधीच्या माध्यमाने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केली पाहिजे. पण या ठिकाणी आमदार साहेबांनी खूप चांगलं सांगितलं आपल्याला, MREGSच्या माध्यमाने जे आहे हे आपल्याला हवा तितका निधी जो आहे, जितका निधी आपल्याला लागेल गावामध्ये तितका निधी जो आहे तो ह्या हेडखाली आपल्याला मिळू शकतो आणि त्याच्या माध्यमाने आपण वेगवेगळी कामं जी आहेत ती त्या ठिकाणी करू शकतो. मी भरपूर वेळा शिंदे साहेबांना पण ऐकलं, आमच्याकडे जेव्हा आता सगळे आमदार येतात, सगळे सरपंच येतात ग्रामपंचायतीमधून, सगळे आमचे पदाधिकारी येतात तर त्यांना 25-15 पाहिजे, 30-54 पाहिजे, 25-15ची तर म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणजे ठराविक हेड खालीच आपल्याला काम करायचंय. पण आमदार साहेबांनी आपल्याला सांगितलं की MREGS असा जो हेड आहे त्याला कुठलाही अंत नाही, त्याला कुठलीही लिमिट नाही, त्याला कुठलंही थ्रेशोल्ड नाही. त्याच्यातून आपल्याला जे काम करायचं ते आपण करू शकतो आणि खूप लोकांनी जे आहे त्याचं उदाहरण देखील त्या ठिकाणी आपल्या समोर आणलेलं आहे आणि त्या ठिकाणी काम केलेलं आहे. निधीचा प्रश्न आहे, मला वाटतं इतका निधी जो आहे गेल्या 1.5 वर्षामध्ये प्रत्येकाला मिळालेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्रत्येक गावागावापर्यंत जाण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये आपल्या आता ग्रामपंचायती मोठ्या मोठ्या होत चालल्या, लोकसंख्या वाढत जाते. आता हळूहळू जे आहे ते शहरीकरण जे आहे ते ग्रामपंचायतीचं होत चाललेलं आहे. त्या ठिकाणी एक प्रश्न जो आहे तो अतिक्रमणाचा त्यांनी मांडला या ठिकाणी, मला वाटतं खूप महत्वाचा आहे. कारण की मी पण ज्या भागातून येतो, कल्याण लोकसभा, त्या ठिकाणी पण थोडा पार्ट जो आहे तो ग्रामीणचा आहे.
बलंगड पट्टा असेल, 27 गावं असतील, 14 गावं असतील. पण अतिक्रमणं जी आहेत ही आपल्या ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये फोफवतात आणि त्याच्यामुळे जे आहे ते आपल्याला लोकांना जी सेवा द्यायची आहे ही सेवा आपण त्या ठिकाणी देऊ शकत नाही. डीपी रोड असतील त्याच्यावरती अतिक्रमणं होत जातात, लोकांचे रिझर्वेशन असतात त्याच्यावरती अतिक्रमणं होत जातात. मला वाटतं आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर आपल्या गावामध्ये एकही अतिक्रमण जे आहे ते त्या ठिकाणी होऊ शकणार नाही आणि भविष्यासाठी आपण आपलं चांगलं गाव जे आहे ते त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. दुसरा विषय आहे ना, मी खूप जवळून काम करतो याच्यामध्ये कचऱ्याचा, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आपण आता गावामध्ये राहतो तर आपण विचार करतो आता आम्हाला कशाला याच्यासाठी विचार करायची गरज आहे. पण आपल्याला मी सांगू इच्छितो की या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमधून आणि या कचऱ्याच्या त्रासामधून मला वाटतं आपण जर ग्रामपंचायती लेवलला जर ठरवलं, जे आपले बचत गट आहे त्यांच्या माध्यमाने काम करायचं, तर मला वाटतं या कचऱ्यापासून देखील ग्रामपंचायतीला जे आहे हे उत्पन्न त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि मला वाटतं आपण या ठिकाणी आहात जेव्हा सरपंच लोकांना पटवून सांगतो, काय होतं नाही तर कचऱ्याचा प्रोजेक्ट आला की बाबा माझ्या दारामध्ये नको, माझ्या घरासमोर नको, माझ्या त्या शाळेच्या इथे नको, अशी परिस्थिती जी आहे ती आपल्याकडे आहे. महानगरपालिकेमध्ये पण आपण कचरा प्रकल्प कराल, कितीही त्यांना समजून सांगितलं की बाबा कचरा प्रकल्प जो आहे हा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कचरे डंप करणार नाही, कारण की सुप्रीम कोर्टचे ते आदेश आहे, आता तुम्ही कचरा डंप करू शकत नाही, त्या ठिकाणी तुम्हाला कचऱ्याची विल्हेवाटच लावायला लागेल. जर आपण गावामध्ये हे सगळं केलं, सुका कचरा, ओला कचरा आणि ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट आपण जर तयार केलं, तर मला वाटतं त्याच्यासाठी काही जास्त पैसे लागत नाही, फंडिंग लागत नाही. पण आपले जे बचत गट आहेत गावाकडचे, त्या बचत गटांना एक काम जे आहे ते त्या ठिकाणी मिळू शकतं आणि त्याच्यातून उत्पन्न जे आहे हे आपल्याला मिळू शकतं. तर प्रत्येकाने, कारण की कचऱ्याची समस्या जी आहे ही प्रत्येकाला आणि प्रत्येक गावाला त्या ठिकाणी भोवणार आहे. आज आपण काय करतो, गावाच्या बाहेर जाऊन त्या कचरा डंप करतो आणि त्या ठिकाणी आग लावून टाकतो. पण काही गावांनी जे आहे या कचऱ्यामध्ये पण जे आहे ती क्रांती त्या ठिकाणी केलेली आहे. मी आज माझ्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे छोटे 2 नगरपालिका आहेत, अंबरनाथ नगरपालिका आहे, त्यानंतर उल्हासनगर महापालिका आहे पण क दर्जाची आहे ती, त्या ठिकाणी बदलापूर आहे. तर अशा ठिकाणी काय होतं, हे छोट्या छोट्या नगरपालिकेचा जीव नसतो कचरा प्रकल्प उभा करण्यासाठी. तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, तर त्या ठिकाणी पहिल्यांदा मी आमदार साहेब या ठिकाणी एकत्रित प्रोजेक्ट करतोय, पायलट प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्राचा पहिल्यांदा, की नगरपालिका आणि महानगरपालिका या दोघांचं कॉम्बिनेशन करून जे आहे हे एक पायलट प्रोजेक्ट आम्ही आमच्या मतदारसंघात राबवतोय. त्याचं टेंडर झालं, वर्कआउट झालं, त्याचं काम चालू होईल आणि त्याच्यासाठी फंडिंग जी आहे ती सरकारने त्या ठिकाणी केली. की पहिल्यांदा छोटे नगरपालिका जरी असले, काय होतं, एका नगरपालिकेकडे जागा असते, एका नगरपालिकेकडे जागा नसते. बिलकुल आता आमचं उल्हासनगर आहे, उल्हासनगरकडे 0 म्हणजे 1, बरोबर ना, काहीच जागा त्या ठिकाणी नाही. पण आम्हाला अंबरनाथमध्ये, बदलापूरमध्ये जागा आहे. तर आम्ही संयुक्त कचरा प्रकल्प त्या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी जे आहे ते आम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामधून यश मिळेल. कारण की तो कचरा प्रोसेस असा आहे की त्याच्यातून ओला आणि त्याच्यामधून ओला सुका, त्याच्यामधून कन्व्हर्जन, रिसायकलिंग, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामधून वीज निर्मिती, हा एक प्रोजेक्ट जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राबवतोय. तसंच आपण जर ग्रामपंचायतीमध्ये केलं की आपल्या ग्रामपंचायती कुठल्या छोट्या असतात, कुठल्या मोठ्या असतात, आपल्याकडे जागा असते. जर आपण ह्या ग्रामपंचायतीमध्ये कचऱ्याचा प्रकल्प आज जर राबवला नाही तर भविष्यामध्ये जे आहे हे आपल्याला मोठा प्रश्न जो आहे हा ग्रामपंचायतीमध्ये हा कचऱ्याचा उभा राहील. तर पहिल्यापासून मला वाटतं पोपटराव साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली हे काम आपण या ठिकाणी करू शकतो. मगाशी आपण मला एक सुचवलं की जसं महानगरपालिकेचं वर्गवारी आहे, अ दर्जा, ब दर्जा, क दर्जा, नगरपालिकेची वर्गवारी आहे, तशी या ग्रामपंचायतीची देखील वर्गवारी झाली पाहिजे लोकसंख्येच्या हिशोबाने. तर नक्कीच त्याच्याबद्दलचे विचार जो आहे तो आम्ही या ठिकाणी करू आणि नक्कीच या वर्गवारी, कारण की जेव्हा आपण या वर्गवारीनुसार त्यांना फंडिंग असेल, ज्या काही गोष्टी असतील ह्या गोष्टी आपण देण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी चांगले मोठ्या ग्रामपंचायती असतील तर त्यांना आपण चांगल्या प्रकारे फंड्स देऊ शकतो. या ठिकाणी मला वाटतं अजून आपण मानधनाचा विषय या ठिकाणी केला. सरकार जे आहे हे सरकार, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत आहे. आमदार साहेब, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये वेगळं काय करतोय का आम्ही? त्याच्यामध्ये वेगळं काहीच करत नाही. कुठली नवीन स्कीम आणली आहे का? हा, काही नवीन स्कीम्स आपण आणल्या त्या ठिकाणी, लेख लाडकी आता नवीन स्कीम आपण आणली त्या ठिकाणी. पण बहुतांश योजना ज्या आहेत, या बहुतांश योजना ज्या आहेत या जुन्या आहेत. पण त्याच्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये जेव्हापासून आपण हे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवायला लागलो, तेव्हा 6 महिन्यामध्ये 1,80,00,000 लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलो आणि त्यांना लाभ आपण त्या ठिकाणी देऊ शकलो. पण हे कशा प्रकारे झालं? अगोदर
जो लाभार्थी असायचा तो बिचारा लाभार्थी तो हेलपाटे मारतोय प्रांतकडे, तहसीलदारकडे, कलेक्टरकडे. तो त्या ठिकाणी त्याला 10 वेळा त्या ठिकाणी फेरफटका मारायला लागायचा, दाखल्यासाठी, रेशन कार्डसाठी, कुठल्या योजनेसाठी. पण आज आपण सरकारच्या माध्यमाने त्यांना टार्गेट दिले आणि त्या टार्गेटच्या माध्यमाने जे आहे ते शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा जास्तीत जास्त गाव पातळीवरती नेण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं. म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता कलेक्टर, तहसीलदार आणि प्रांत जे आहे हे लाभार्थी शोधत त्या ठिकाणी फिरतात, बरोबर ना. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जे आहे हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाभार्थी या ठिकाणी मिळाले. मला वाटतं हे ग्रामपंचायत लेवलला जर आपण केलं, आपल्याला खूप कामं असतात गावामध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करायची असतात, आपल्या नाली असेल, गटर असेल, बंधारे असेल, या सगळ्या गोष्टी असतील. मगाशी मी असं बोलत असताना त्यांना विचारलं मी की आपल्याला जर ह्या योजना ग्रामपंचायत लेवलला घेऊन जायच्या असतील, जर 100% त्या ठिकाणी प्रिसिपिटेशन करायचं असेल योजनेचं, तर मला वाटतं एक योजना दूत जो आहे हा त्या ठिकाणी जर आपण पूर्णपणे डेडिकेटेड त्याच्यासाठी केला तर 100% गाव पातळीवरती ज्या आहेत त्या योजना सरकारच्या त्या ठिकाणी जाऊ शकतात. आणि मला वाटतं आपल्या तर मानधनाचा विषय आहे, तो नक्कीच त्याच्यामध्ये अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती विचार केला, तो मानधन वाढवला आपण. आणि राहिलेला आपली अपेक्षा आहे की 10,000 जो आहे तो मानधन त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि मला वाटतं 10,000 मानधन करायला महिन्याचे सगळे मिळून 30 कोटीपेक्षा जास्त लागणार नाही, बरोबर ना पवार साहेब. आपण एवढे इन्फ्रास्ट्रक्चर करतो. आम्ही तर कधी कधी म्हणजे आमच्या नागरी भागामध्ये, शहरी भागामध्ये एक रोडच कधीतरी आम्ही कम्पेअर करतो ग्रामीण भाग आणि शहरी भाग, तर आम्हाला वाटतं की एक खूप मोठा दुजाभाव जो आहे हा ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये त्या ठिकाणी होतो. जर बजेटमध्ये पण आपण त्या ठिकाणी बॅलन्स करू शकलो तर मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये पण क्रांती होऊ शकते. तर मला वाटत नाही की 30 कोटी जो आहे तो एवढा मोठा निधी जो आहे तो सरकारला त्या ठिकाणी आहे. पण त्याच्याबरोबर मी जे सांगितलं योजना दूत, आम्ही जे आता विचार करतोय की शासन स्तरावरती जे आहे एक योजना दूत आपल्या गावामध्ये झाला पाहिजे. नंतर माझ्या लक्षात आलं, मला मध्ये ग्राम रोजगार सेवक हे देखील आपल्या गावामध्ये असतात आणि ते इन्सेंटिव्ह वरती काम करतात आणि त्यांच्या इन्सेंटिव्हच्या हिशोबाने मला वाटतं जो चांगलं काम करतो त्याला 400-500 रुपये अशा इन्सेंटिव्ह, जो जास्त काम करतो त्याला इन्सेंटिव्ह वरती आपण ठेवलेलं असतं. जर या ग्राम रोजगार सेवकाला जर आपण फिक्स्ड मानधन दिलं, जे काय ठरवू आपण, तर मला वाटतं एक वेगळी क्रांती जी आहे ती ग्रामपंचायतीमध्ये आणि गाव लेवलला घडेल आणि प्रत्येक घरामध्ये जो आहे तो आपण लाभार्थी त्या ठिकाणी शोधू शकू. हा विचार देखील सरकारच्या माध्यमाने या ठिकाणी चालू आहे, जेणेकरून प्रत्येक गावामध्ये जो आहे हा सरकारच्या माध्यमाने एक लाभार्थी जो आहे तो त्या ठिकाणी तयार होईल. कारण की लाभार्थ्याला माहितच नसतं की बाबा मी या योजनेचा लाभार्थी आहे. आज आम्ही जेव्हा हे चालू केलं तेव्हा सुरुवात जेव्हा केली पवार साहेब, मी माझ्या मतदारसंघातून केली. या शासन आपल्या दारी, जेव्हा शासन आपल्या दारी आला नव्हता कार्यक्रम, मी एजन्सी घेतली, मुलं घेतली IIMची, त्या मुलांना ट्रेन केलं आणि त्या मुलांच्या माध्यमाने जे आहे आपले कार्यकर्त्यांच्या माध्यमाने आम्ही घरोघरी गेलो आणि त्या ठिकाणी जे आहे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम येण्याच्या अगोदर 15,000 लाभार्थी जो आहे तो माझ्या एका विधानसभेमध्ये मी शोधला. म्हणजे एवढी तफावत जी आहे ही या ठिकाणी सरकारच्या कामामध्ये त्या ठिकाणी आहे. कारण की आपण लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, जो लाभार्थी आहे त्याला लाभापासून वंचित राहावं लागतं त्या ठिकाणी. आणि त्याच्यापासून नंतर जे आहे ते शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे तो मुख्यमंत्री महोदयांनी मोठ्या स्तरावरती सगळ्यांना सेन्सिटाईज केलं, कलेक्टरला, डिव्हिजनल कमिशनरला, सगळ्यांना टार्गेट दिलं आणि त्या ठिकाणी आपण ही योजना आपण या ठिकाणी अंमलात आणली आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा रिझल्ट जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला मिळाला. येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता नवीन, तुम्हाला पण माहिती आहे, मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान, सशक्तीकरण अभियान आपण आणलं आणि त्याचबरोबर कालच मुख्यमंत्री महोदय म्हणाले की एक ज्येष्ठ नागरिकांसाठी जे 60 वर्षाच्या वरती आहेत त्यांना जे आहे ही वयोश्री योजना जी आहे ती आपण त्या ठिकाणी आणू, जेणेकरून त्या 60 वर्षाच्या वरील व्यक्तींना जे आहे हे 3,000 ते 4,000 रुपयापर्यंतच्या वस्तू, म्हणजे डोळे चष्मा असेल, कानातली मशीन असेल, त्यांना काठी असेल, त्यांना टॉयलेट सीट असेल, मानेचा पट्टा असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार देखील सरकार या ठिकाणी करतंय. म्हणजे रोज नवीन योजना आणण्याचं काम जे आहे हे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी करतायत. तर मला वाटतं आपल्या माध्यमाने आपण जर या सगळ्या शासनाच्या योजना जर प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तर 100% शासनाच्या योजना, आज बघा मध्य प्रदेशमध्ये काय झालं. आज मध्य प्रदेशचं उदाहरण आपल्याला मी सांगेन
की मध्य प्रदेशमध्ये आपण ऐकत होतो महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये योजना ज्या आहेत त्या ठिकाणी घेऊन गेले शिवराज सिंग चौहान साहेब. आज मला वाटतं महिलांपर्यंत जेवढ्या जास्त योजना आपण घेऊन जाऊ, आज ग्रामपंचायतीकडे पक्षाबद्दल मी बोलत नाही, पण आपण सरपंच आहात, आपण जर सरकारसारखं काम केलं, आपण सरकार म्हणून की आपण जर योजना घेऊन गेलो, बघा अल्टिमेटली रस्ते करतो, मोठे मोठे फ्लायओव्हर करतो, सगळा विकासात्मक आपण दृष्टिकोन ठेवतो, पण प्रत्येकाला काहीतरी बाबा माझा लाभ त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, मी लाभार्थी आहे, माझ्यापर्यंत लाभ हा सरकारचा आला पाहिजे, ही इच्छा लोकांच्या मनामध्ये नेहमी असते. जर ही इच्छा आपण ओळखली आणि त्या जोमाने जर आपण काम केलं तर मला वाटतं आपण आज जे सरपंच झालेला आहात, पुढील अनेक वर्ष जे आहेत ते सरपंच आपणच राहाल. जर आपण या शासनाच्या योजना काही वेगळं करायचं नाही, फक्त थोडासा अभ्यास करून जो आहे हा शासनाच्या योजना ज्या आहेत त्या आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं आणि 100% आपलं गाव सॅच्युरेट जे आहे या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. कोणी विचार केला नव्हता, जो मोदींनी विचार केला की टॉयलेट्स 75 वर्षानंतर देखील आपल्याला जे आहे घरामध्ये टॉयलेट शौचालय नव्हते, या शौचालयाचा विचार केला आणि 100% जे आहे घरामध्ये शौचालय देण्याचं काम आपल्या या सरकारने केलं. कोणी विचार केला नव्हता की वीज पोचली नाही, आज वीज पोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. कोणीच विचार केला नव्हता की बाबा आज नळाच्या माध्यमाने जे आहे पाणी त्या ठिकाणी लोकांना जात नाही, आज आपण हर घर जल और नल से जल ही योजना या ठिकाणी आणली आणि फ्लॅगशिप प्रोग्राम केंद्र सरकारने या ठिकाणी राबवला. मी तुम्हाला माझ्या जास्त लांब जात नाही, माझा तर रुर्बन आहे, म्हणजे अर्बन एरिया, त्याच्या बाजूला ग्रामीण भाग आहे. माझ्या मलंगड सारख्या भागामध्ये 75 वर्ष म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर पण पाणी नळाने मिळत नव्हतं लोकांना, अशी परिस्थिती होती. पण आज हर घर म्हणजे जल जीवन मिशनच्या अंतर्गत जे आहे हे प्रत्येक घराघरापर्यंत जे आहे पाणी पोहोचवण्याचं काम आपलं हे सरकार करतंय. तर असं काम जे आहे हे मला वाटतं प्रत्येकाने, आणि आपण तर त्या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर आहात, आपण स्वतः आपल्याकडे एवढी ताकद आहे प्रत्येक गाव सुधारण्याची, आणि पोपटराव सारखं आपल्या समोर एक मोठं मूर्तिमंत उदाहरण आहे. तर मला काकडे साहेब म्हणाले की नाशिकला अधिवेशन जे आहे ते मला वाटतं नाशिकला अधिवेशन आपण जोरात त्या ठिकाणी घ्या आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी येतील आणि जे काय आपल्याला लागेल ते नक्कीच त्या ठिकाणी पूर्णपणे ताकदीनिशी पाठी उभं राहण्याचं काम या ठिकाणी आपण करू. आणि येणाऱ्या काळामध्ये सरपंचाच्या आपण जी मागणी केलेली आहे निधीची, तीही जी आहे की कशा प्रकारे सरकारच्या माध्यमाने सरपंच भवन राहिला विषय, मगाशी मी तो विषय बोलत होतो की नवी मुंबईमध्ये ग्राम विकास भवन जो आहे हा 10 वर्षापासून बांधून तयार आहे. मी मगाशी भूषणजी गगराणी जे प्रधान सचिव आहे त्यांना फोन केला की ते जे भवन आहे ते भवन आम्ही सरपंच भवन, आणि त्याला काही रिपेरिंग करायची असेल तर ती रिपेरिंग आम्ही सिडकोच्या माध्यमाने करून देऊ. आणि पोपटराव साहेब आपल्याला मी या ठिकाणी शब्द देतो की ते ग्रामविकास भवन जे आहे हे नक्कीच आपल्या सरपंचांसाठी कसं, आणि त्याच्यासाठीच ते बनलं होतं. आम्ही जेव्हा युडी भवनची आम्ही एक युडी भवन म्हणून आपल्याला करायचंय मुंबईमध्ये, तेव्हा मला सांगितलं गेलं होतं की सरपंच ग्रामविकास भवन बनून तयार आहे, पण आता त्याची परिस्थिती चांगली नाहीये. पण ती परिस्थिती चांगली करून येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये हे आपलं सरपंच भवन या ठिकाणी उभं राहील असा शब्द देखील आपल्याला मी या ठिकाणी देतो. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्या सरपंचांच्या माध्यमाने एक चांगलं काम आपल्या ग्रामस्तरावरती या ठिकाणी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला पुढच्या कार्यक्रमाला आज पक्षाची बैठक जी आहे ती मुंबईमध्ये आहे 4 वाजता, आता कसं जाईल मला माहिती नाही, पण म्हणून मध्ये या ठिकाणी बोललो. दोन्ही आमदारांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. लवकर मला जायचंय, माझ्यानंतर आपण बोला या ठिकाणी. तर आपल्याला खूप खूप या ठिकाणी अभिनंदन, आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी आपल्या पुढील कामासाठी आपल्याला खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.